मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट शिवसेना आणि शिंदे गट युवासेनेच्या वतीने उद्या एप्रिल 18 रोजी मुंबईतील वरळी डोम येथे राज्यव्यापी महायुवोत्सव आणि युवासेना अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे। या महाधिवेशनात सहभागी होण्यासाठी धुळे जिल्ह्यातून आणि उत्तर महाराष्ट्रातून तब्बल 3000 युवा सैनिकांचा एक मोठा फौजफाटा आज मुंबईच्या दिशेने रवाना झाला। युवासेनेचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक प्रथमेश भाऊ पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज भाऊ मोरे आणि युवासेना कार्यकारिणी सदस्य किशोर भाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या प्रचंड ताफ्यामुळे शिवसैनिकांमध्ये आणि विशेषतः तरुणांमध्ये मोठे नवचैतन्य निर्माण झाले आहे। मुंबईकडे कूच करणाऱ्या या भव्य ताफ्याच्या नियोजन आणि प्रस्थानावेळी युवासेना जिल्हाप्रमुख योगेश मराठे, शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज कोळेकर, शहर प्रमुख अमित खंडेलवाल आणि शिरपूर तालुकाध्यक्ष दिनेश गुरवादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। त्यांच्यासोबत अजय पाटील, अनिल ठाकूर, चेतन धामेचा, कल्पेश खैरनार, दिगंबर कासार, जावेद बॅग, दत्ता शिंदे, सुमित चौधरी आणि मनीष पांडे यांच्यासह शेकडो निष्ठावान कार्यकर्ते मोठ्या उत्साहात नाचत गाजत या दौऱ्यात सामील झाले आहेत। आगामी काळातील संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने शिंदे गटाची स्थानिक पातळीवरील ताकद दाखवून देण्यासाठी हे शक्ती प्रदर्शन अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे। पण आता पाहिलंच असेल की मोठ्या उत्सवात उत्तर महाराष्ट्राची पूर्ण युवा सैनिक जो महाराष्ट्रात राज्यव्यापी युवासेनेचा मेळावा आयोजित केलेला आहे, त्या निमित्ताने मोठ्या उत्सवाच्या वातावरणात आज धुळे येथून पूर्ण उत्तर महाराष्ट्रातील युवा सैनिक मोठ्या जल्लोषात वरळी डोम येथे जात आहोत। तर या उत्साहाच्या वातावरणात समस्त युवा वर्ग महाराष्ट्र राज्यातनं वरळी डोम येथे येणार आहे। आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब असतील, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील आणि आमचे युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक यांचं भाषण ऐकण्यासाठी, यांचा विचार ऐकण्यासाठी आम्ही सगळे मंडळी आता धुळे येथून निघत आहोत। आमचे सचिव, उत्तर महाराष्ट्राचे सचिव आविष्कारजी भुसे यांना आम्ही आता मालेगाव येथे भेटू आणि पुढे घोडदौड आमची अशीच युवा सेनेची महाराष्ट्रभर चालू राहील। आज संपूर्ण महाराष्ट्रातून युवा वर्ग मुंबईच्या दिशेने कूच करत आहे। आजच्या या प्रवासाचा मुख्य उद्देश म्हणजे उद्या मुंबई येथे वरळी डोम येथे महाराष्ट्रातील तरुणाईचा महापूर शिवसेनेच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राला, सर्व देशाला बघायला मिळेल। महाराष्ट्राचे लोकनायक, मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मुख्य नेतृत्वामध्ये, यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये तरुणाईने अतिशय जोरदार युवा सेनेच्या माध्यमातून प्रदर्शन केलेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून उत्तर महाराष्ट्रातून आमचे युवा सेनेचे नेते आदरणीय आविष्कार भाईजी भुसे आणि प्रथमेश गुलाबराव पाटील या युवा नेत्यांच्या माध्यमातून आज जवळपास 3000 युवक आमचे फक्त उत्तर महाराष्ट्रातून मुंबईकडे जात आहेत। आज त्यांना पाठवण्यासाठी आम्ही सर्व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आज इथे आलेलो आहोत। आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये तरुणाईचं आकर्षण असेल तर ते म्हणजे फक्त शिवसेना आणि युवा सेना। कारण युवा सेनेमध्ये पूर्वेशजी सरनाईक सारख्या नेत्यांचं, युवा नेत्यांचा एक वेगळं मार्गदर्शन, एक वेगळं आकर्षण आजच्या युवकांना आहे। श्रीकांतजी शिंदे साहेबांसारखं नेतृत्व त्यांना लाभलेलं आहे आणि आज जे काही तरुणाईच्या समस्या असतील, ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी शिवसेना युवा सेनेच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणामध्ये मेहनत घेऊन युवकांना काय न्याय देता येईल याच्यासाठी देखील चांगला प्रयत्न करत आहे। म्हणून आज महाराष्ट्रातून, तमाम महाराष्ट्रातून हजारो शिवसैनिक, युवा सैनिक उद्याच्या वरळी डोमच्या कार्यक्रमासाठी रवाना होत आहेत। त्याचंच एक आज आमचं उदाहरण प्रथमेश पाटलांच्या नेतृत्वामध्ये उत्तर महाराष्ट्रातून हे युवा सैनिकांचा ही जत्रा मुंबईकडे रवाना होते।